पाणी सावकाश घाला खाली राहणे असे घेऊन घ्या व्यवस्थित. हर ओम गंगे जमनीक्ष भूतावरी नर्मदे सिंधु कावेरी जलस्यम् ओम सद्यो जातं प्रबद्धामि खूप बारीक करा बाबा कुसुमुला सगळे गोलले पाणी ते घालवले खूप बारीक धारा द्यायची आखी पलकली ते चांगला आहे. ओम सद्यो जातं प्रबद्धामि सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवे नाति भवे भवस्वभूत्वाय नमः. ओम वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविघ्नाय नमः बलाय नमः ब्रह्मपुराय नमः. ओम भगवते ओम सर्वो ब्रह्माधिपति ब्रह्मा ब्रह्माभ्यास्तु सदा शिवे सदा शिवः.
यामावत्सर्वलोकानां प्रभृतिशास्त्रपारगाः कामधर्मचारिणेव शम्भोः प्रणामि परं शिवम् अञ्जुषमतनतभूपाणम् अञ्जुतत्वादिनायकम् अञ्जुब्रह्मयोनवे अञ्जुहासनं जगन्त्रयम् हरमः ॐ नमः सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय च नमः शङ्गाय च प्रचोदयाय ॐ नमः सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय च नमः शङ्गाय च प्रचोदयाय नमः रुद्राय च धीमाय च नमः गुरुवराय च नमः अन्तराय च नमः तारकाय संवे च किती बारीक करा बरं. किती एकदम बारीक करून द्या. नंतर साखर घाला. साखर घासा द्या. ॐ नमः सोमाय रुद्राय च नमस्ताम्राय च नमः शङ्गाय च प्रचोदयाय नमः रुद्राय च धीमाय च नमः गुरुवराय च नमः अन्तराय च नमः तारकाय संवे च वैष्णवाय च शूराय च नमः दिव्याय मुख्याय च नमः लालाय प्रियाय च नमः दिव्याय प्रियाय च हर ॐ नमः शिवाय नमः शिवाय हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर भोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हर भोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय हर भोले नमः शिवाय रुद्रेश्वरा शिव रुद्रेश्वरा हर भोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय हर भोले नमः शिवाय भस्मेश्वरा शिव भस्मेश्वरा हर भोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय हर भोले नमः शिवाय ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव वन्दनानां रक्षों श्रियममश्वायं गुरुमं विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हरि ओम देवस्य संपदाय संपदाय सचिदानंदरूपाय शिवाय नमः याः सकललोकानां गुरुशास्त्रपारगाः आदर्शयाय शम्भोः प्रणामि सर्वं अञ्जलभूतानां अञ्जलवादिनायकम् अञ्जलमयोनवे अञ्जाशब्दं ॐ सर्ववन्दनवन्दे श्री सर्वसाधिके शरणं नारायणी नमस्ते वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभा अन्येकं गुरुदेवाः सर्वकार्येषु सर्वदा ॐ नमः शिवाय सुगंधं पुष्टिवर्धनं. पाणी आहे आता एक फक्त याला काय करायची इथे लावून घ्या. एक बिल व्हायचं तसा लोक करायचं. ॐ नमस्ते नमस्ते नमः ॐ आपादानस्तदत्तभुवनं ब्रह्माण्डमाविष्कुरं ज्योतिषमादिकलिङ्गमूलिविलसनं पूर्णेन्दुवत्तहृदे असतो बेल तर फक्त एक झाला. बेल होतं ना तुझे पाणी बेल सगळं याच्यावर राहा. कारण पुन्हा तिथे वास येते त्याला. तुझ्यासाठी म्हणून एक बेल म्हणून म्हणजे त्याला आपादानस्तदत्तभुवनं ब्रह्माण्डमाविष्कुरं ज्योतिषमादिकलिङ्गमूलिविलसनं ब्रह्माण्डव्याप्तदेहा वशिष्ठः
श्रीफालाङ्गपरदलित शशिकला चण्डकादण्डहस्ताः रक्षालक्षमूललित विभवा श्यामभावतिभेदाः शुद्धं स्फटिकसङ्काशं शुद्धं पूर्णचिदानन्दम् हरः ॐ अस्य श्रीन्दर्शकवस्तश अनुष्ठुवछन्दः अखरुषिः सङ्गशमर्दिसंरूपो यो सावादित्यः परं पुरुषशरुदेवताः अग्निपुष्मायामिष्टिकायागो चतुर्ग्रीजपाभिषेकिचियोगः हरः ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमस्ते त्रिपुरस्मै नमः नमस्ते अस्तुभ्रमणे त्वमेवः या यशुषुमे या देवदशमातरुद्रोरकामकाशानि या विशन्तिः शिवामुदायित्रि सुनाभवं ये चिममुदेव उद्दिनकुमादुषं उद्दिनकुसुमनमस्ते नमो अस्तु निवासपुरुषे भगवतः ईशानशल्यनं सुनाभवं विजं भक्तिनः अनुष्ठुभक्तिसिन्धः तस्महस्तुने याक्षमिककुर्यं नमस्ते अस्तुभ्रमणे त्वमेव उगामुखे नमस्ते अस्तु भगवान् विश्वशूराय महादेवाय लम्बकाय देखालाय कालाग्निरुद्धाय नीलकण्ठाय प्रद्युम्नाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः हरः ॐ अग्नवैष्णवधन्तः ॐ वादिष्यमे भवष्यमे दिष्यमे दिष्यमे गुरुष्यमे सुविष्यमे जुनिष्यमे व्यानिष्यमे तिलक्षमे वाक्यक्षमे सुखमक्षमे दर्शक्षमे बलक्षमे पुण्यक्षमे सदक्षमे आयुष्यमे धीराक्षमे आत्मक्षमे तदक्षमे शमक्षमे मेघक्षमे स्थानिक्षमे पुष्टिक्षमे हरः ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमो हिरण्यभविष्यणे निशाचने नमः नमः रक्षकहर्षोपशुनापते नमः नमः शुद्धीपतिनापते नमः नमः पुरुषायति अगतिनापते नमः नमः हरिपति विष्णुपते नमः नमः श्रीशंकरपते नमः नमः रुद्रायवेलाचनापते नमः नमः सुंदरवर्णपते नमः नमः वेदाक्षरापते नमः नमः मंत्रिवाणिकक्षरापते नमः नमो भुवनवतिष्करापते नमः हरः ॐ ज्येष्ठं च मे अधिपतिं च मे मयूं च मे भावं च मे विश्वं च मे देवं च मे भैवं च मे वृद्धं च मे विद्धिमं च मे व्रतं च मे वृद्धिं च मे व्रतं च मे जगं च मे धनं च मे गणं च मे बोधं च मे जातं च मे सुखं च मे वित्तं च मे भूतं च मे सुखं च मे सुखिष्टि मे विष्टि मे हरः ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमः सर्वज्ञानिगणतिर्भगवते नमः नमो ज्ञानेश्वरीस्नेहापते नमः नमो वैचित्र्यवैद्येनपते नमः नमः तेजस्विपदनापते नमः नमः भूतापते नमः नमः सरस्वतीदेवी नमः नमः सभापतिवेषो नमः हरः ॐ शं च मे मह्यं च मे प्रियं च मे दुष्टं च मे कामं च मे सुन्दरं च मे भवं च मे ह्रियं च मे वयं च मे यशं च मे भगं च मे धनं च मे धनं च मे धनं च मे धनं च मे युष्मं च मे दोषं च मे वृत्तं च मे अमृतं च मे हरः ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमः अग्निर्विष्णुपतिवेषो नमः नमः स्त्यास्तिवेषो नमः नमः गणपतिवेषो नमः नमः वृत्तिवेषो नमः नमः गणपतिवेषो नमः नमः गुरुवेषो नमः नमः वनवचुरपतिवेषो नमः नमः रतिवेषो नमः नमः शैलवेषो नमः नमः संगतिवेषो नमः नमः कुलगणपतिवेषो नमः नमो पुष्पगुणपतिवेषो नमः हरः ॐ च मे सुन्दं च मे मह्यं च मे रय्यं च मे ध्रुवं च मे मन्दं च मे सुन्दं च मे सुन्दं च मे वष्टिं च मे जयत्रगौरवं च मे रय्यं च मे रायं च मे पुष्टं च मे योगं च मे पुरुषं च मे कृतं च मे कृतं च मे दिक्ति च मे धाम च मे भाम च मे खल्वा च मे रुद्र च मे अमृत च मे हरः ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमः भावाय रुद्राय नमः शर्वाय शुभदिनः नमो नीलवाय श्रीकण्ठाय नमः अपर्दिने केशाय नमः साक्षाय सगुण्ये नमः ईशाय श्रीविष्टाय नमो वद्याय च वाम्ये नमो वद्याय सुपुण्ये नमो वाम्ये च पुण्ये नमः अश्याय च
नमः सौम्याय च प्रतिसौम्याय च नमः यज्ञाय च यज्ञाय च नमः उर्म्याय च कल्याय च नमः वज्राय च कक्षाय च नमः सर्वाय च कृत्याय च नमः वर्धिनीय च वर्धिनीय च नमः बलविनीय च कोधिनीय च हर ओम ओम अग्निं प्रमाणिन्द्राजमे सोमाश्मय जमे विलासमय जमे उदिचमय जमे पूजामय जमे जमे मित्रश्चमय जमे वणाश्चमय जमे विष्णुश्चमय जमे आकाशमय जमे विष्णुश्चमय जमे अश्विनीं जमय जमे नमश्चमय जमे विजयवय जमे विष्णुश्चमय लक्ष्मी जमे जमे देशमय जमे मुर्दां जमे जमे प्रजापतिश्चमय जमे हर ओम ओम नमो भगवते रुद्राय ओम नमो सुदर्शने च नमो विष्णे च नमो तुल्ये च नमः स्वाध्याय च नमः सुत्ये च नमः कार्ये च नमः सुत्ये च नमः नाट्ये च नमः मेघे च नमः युद्धे च नमः वाते च नमः वस्तुवे वस्तुजाय च हर ओम ओम शं च मे देशं च मे विदेशं च विदेशं च पुनर्पुनर्चार्यं च मे विस्तारं च मे उग्रं च मे च मे हर ओम ओम नमो भगवते रुद्राय ओम नमो भगवते रुद्राय ओम नमः सोमाय रुद्राय च नमस्ताम्राय च नमः शिवाय च पुष्पति च नमः पुराय च भीमाय च नमः अगोदाय च दुर्वधाय च नमः हंत्रिगणेशे च नमः प्रणवताय नमः संवय च योगवेदं नमः शरणाय च शिवाय च नमः शिवाय च ताराय च नमः दिव्याय च दिव्याय च नमः राजाय च वीराय च नमः शक्त्याय च प्रभयाय च हर ओम एजमं च मे हरिं च मे विद्ये च मे जीनं च मे सुवं च मे ज्ञानं च मे श्रवणं च मे ज्ञानं च मे रुद्रं च मे रत्नं च मे हर ओम नमो भगवते रुद्राय ओम नमो भगवते रुद्राय ओम नमो हिरण्याय च नमः क्षीराय च नमः प्रदिने च नमः भूते च नमः सुले च नमः राजाय च नमः रत्याय च नमः शिवाय च राजाय च नमः शिष्याय च हत्ये च नमः रूपाय च रूपे च नमो भूम्याय च सुमे च नमः रत्नदीये दुर्गदीये च नमो देवेभ्यो देवानां नमः नमः वक्षकेभ्यो देवानां नमः नमः वज्रकेभ्यो देवानां नमः नमः अभिकेभ्यो देवानां नमः हर ओम ओम अग्निं च मे इंद्रं च मे अग्निं च मे धर्मं च मे कर्मं च मे श्रियं च मे पृथ्वी च मे दिति च मे दोष च मे देशं च मे यज्ञं च पदं सामं च मे सूत्रं च मे दीक्षं च मे तपं च मे ऋतं च मे यज्ञं च मे द्वादं च मे आत्मनः हर ओम नमो भगवते रुद्राय ओम नमो भगवते रुद्राय ओम रावे अन्नसस्मितदरिद्रनिलुवितः एषाण किञ्चानपदः याते रुद्रश्वात्मरुद्रोरपापकाशानिः दयामि शान्तयेः वाक्गायत्रीं सुम्नाभुव विजं कपर्दिनिविक्रोडयितः प्रणीतो मानो महापुतमानो अवगमानो क्षितमुदमानं मानो विधि मातृमनस्थे मानस्पुतर्वाश्यमानो मानवस्य घोषो निशारसलिनं सुम्नाम्भव विजं कपर्दिनिविक्रोडयितः सहस्राणि सस्य रुद्र अधिभूम्यागं तेषागं सहस्रमितनवसे वैभवः हर ओम गर्भाश्च मे वातश्च मे द्विवेश मे दुहेश मे पुरुषेश मे धनुष मे ओम अव्यक्तं पदं प्राणि यज्ञो न वाग्यते कल्पात्मनां रुद्रयज्ञं वाग्यते कल्पात्मनां यज्ञो न वाग्यते कल्पात्मनां रुद्रयज्ञं वाग्यते कल्पात्मनां यज्ञो न वाग्यते कल्पात्मनां हर ओम सहस्राणि सस्य रुद्र अधिभूम्यागं तेषागं सहस्रमणितनवसे अस्मद्रक्षं भव अधिः तेषामुषि नीर्मः सीतकण्ठा दिव्यृष्टं तेषागं समुषि एवं शत्रुसञ्जविजोदहं तुले एव भूतानां योपदेकपर्दिनः तेषमुषि ये अनुशीविदान्तो पातृजनं तेषमुषि ये पत्तकर्तनं रम्भकं नजामं सुगन्धं पुष्टिवर्धनं
सत्यो क्षेमप्रदातं ओम पृथ्वी स्वाहा ओम पृथ्वी स्वाहा ओम नमो भगवते रुद्राय यो रुद्रभ्यो नमः हर ओम ओम एकम च मे तेईस च मे पंचम च मे सप्तम च मे नवम च मे एकादश च मे त्रयोदश च मे पंचदश च मे सप्तदश च मे एकवंतिश च मे चतुर्वंगतिश च मे षट्वंगतिश च मे नववंगतिश च मे हर ओम निदं पते नमः निदं पंचकाय नमः ओम रूपाय नमः ओम रुद्रलिंगाय नमः ओम भवाय नमः ओम भोलिंगाय नमः ओम शर्वाय नमः ओम शिवलिंगाय नमः ओम आत्माय नमः ओम आत्मलिंगाय नमः ओम एतत् सूर्यचलित स्थापयामि पाणि मंत्रं पवित्रतम् ओम शांति 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 हर ओम शिवाय नमः ओम ऐश्वर्याय नमः ओम शम्भवे नमः ओम पिनाकिनी नमः ओम शशिखेराय नमः ओम वामदेवाय नमः ओम विष्णुपक्षाय नमः ओम कपालदीने नमः ओम नीलकृताय नमः ओम शंकराय नमः ओम शुक्लपाणे नमः ओम खट्टवर्गिने नमः ओम विष्णुवल्लभाय नमः ओम सिद्धिविष्टिकाय नमः ओम अम्बिकानाथाय नमः ओम श्रीकण्ठाय नमः ओम भक्तवत्सलाय नमः ओम शिवाय नमः ओम शर्वाय नमः ओम त्रिगुणेशाय नमः ओम सिद्धिकण्ठाय नमः ओम सामग्र्याय नमः ओम स्वरूपाय नमः ओम त्रिगुणेश्वराय नमः ओम पांचमेश्वराय नमः ओम देवाय नमः ओम महादेवाय नमः ओम परमाय नमः ओम प्रचोस्तिकाय नमः ओम गिरीशाय नमः ओम भगवते नमः ओम कृतमतीये नमः ओम मृत्युंजये नमः ओम सूक्ष्मतनवे नमः ओम जगदपीने नमः ओम जगद्गुरुवे नमः ओम महेशाय नमः ओम महाशैलजाताय नमः ओम जातविक्रमाय नमः ओम मुकुंदाय नमः ओम भूतपते नमः ओम स्थानवे नमः ओम ऐक्यपुराय नमः ओम निगमकाय नमः ओम अष्टमूर्ते नमः ओम अनिकात्मने नमः ओम सात्विकाय नमः ओम शुद्धविग्रहाय नमः ओम खण्डशस्वे नमः ओम शुभते नमः ओम देवाय नमः ओम महादेवाय नमः ओम अभये नमः ओम बलाय नमः ओम पुष्पदन्तकीर्ये नमः ओम लक्ष्मणपुराय नमः ओम हरे नमः ओम विद्ये नमः ओम अनन्ताय नमः ओम तारकाय नमः ओम परेश्वराय नमः ओम देवादिदेव महादेवाय नमः हर ओम सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वात्मसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणे नमस्तुते हर ओम उमाय नमः ओम ऐश्वर्याय नमः ओम काल्याय नमः ओम गिरिजाय नमः ओम शंकाय नमः ओम दिव्याय नमः ओम पार्वतीये नमः ओम चंडिकाय नमः ओम गौतमे नमः ओम जगन्नाथमातरे नमः ओम शिवप्रियाय नमः ओम चंद्रचूडाय नमः ओम त्रिनेत्राय नमः ओम शंभुवेवधाराय नमः ओम परमाय नमः ओम आत्मरूपिणे नमः ओम हत्तीने नमः ओम महाशक्तिये नमः ओम अनिरूपाय नमः ओम भद्राय नमः ओम सोमाय नमः ओम वर्णाय नमः ओम अंबिकाय नमः ओम नित्यप्रदाय नमः ओम अमृताय नमः ओम नित्याय नमः ओम सर्वणे नमः ओम भैरवे नमः ओम महादेवे नमः ओम कैलासनीलाय नमः ओम स्थिराय नमः ओम हेमकृतने नमः ओम कालकालाय नमः ओम स्थिररूपाय नमः ओम भगवते नमः ओम दृढाय नमः ओम कल्याणे नमः ओम करुणाय नमः ओम कान्ताय नमः ओम मृदने नमः ओम मुक्तिवर्धने नमः ओम मृतेजिने नमः ओम रक्तबीजप्रजानीय नमः ओम चतुर्भुजाय नमः ओम अष्टभुजाय नमः ओम सहस्रभुजाय नमः ओम ऐकभुजाय नमः ओम चण्डमुण्डलाय नमः ओम महिषासुरमर्दिने नमः ओम बुद्धिप्रदाय नमः ओम भुजभूषणे नमः ओम कैलवैनीय नमः ओम साधुवल्लभाय नमः ओम ऐकभुजाय नमः ओम सर्वमङ्गलाय नमः ओम कान्ताय नमः ओम दृढाय नमः ओम भानुमण्डलाय नमः ओम भक्तिनीलाय नमः ओम शुक्लकालाय नमः ओम ब्रह्मविष्णुवीराय नमः ओम सर्वमङ्गलाय नमः ओम मूलाय नमः ओम आदिशक्त्यै नमः ओम जगदम्बाय नमः हर ओम हरण्यहिरण्यवर्णविरन्द्रः
ओम नमः पार्वती शिव हर महादेव. हो का झालं साहेब? आता याला त्याला वाचन वगैरे दिवस त्याला ते सगळं विविध वगैरे त्याला काय ओम ठेव का ओम असं एकदम मोठं पण असं दिसवतं. एक 2 मिनिट राहू द्या आता. विष्णुरूपाय अग्रस्त शिवरूपाय एक एकबिल्वमशिवार्पणम् कोट्यन्तकं यज्ञं सर्वपूजनम् एकबिल्वमशिवार्पणम् दत्तकोटे सहस्रश्वम् एकबिल्वमशिवार्पणम् वन्दनाम् शिवगुरुब्रह्मा गुरुविष्णुगुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम परमानंदं सर्वजगत्रं परं गन्धं समर्पयामि. ओम अक्षतामर्थं समर्पयामि. ओम त्रिदं त्रिगुणाकारं त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वपत्रं पुष्पं समर्पयामि. ओम वनस्पतिं शोभितो धूपं समर्पयामि. हर ओम वन्दनानं नद्योर्मुक्षीयमर्णवश्वायं गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जरा दक्षिणेकडे करा. हा बस 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 बाजूला सगळं फुलं व्हायचं पुन्हा बेल झाल्यावर संचित पाप विनाशकलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देवगणावनिषेवितलिंगम भावविवर्धनकारणलिंगम दिनकर कोटि प्रभाकरलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अष्टदले परिवेष्टितलिंगम सर्वतोभावतुकारणलिंगम अष्टदले
जिह्वे न च घ्राणनेत्र न च व्योम भूमि न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणपद्यो न वाचा न वायु न सप्तधातु न पञ्चकोशं न पाणि न पादो न चोपस्थपायु शिवानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागो न मोलोपमोहो मदो नैव नैव न वज्रभावं न धर्मो न चार्तो न कामो न मोक्षा चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसत्यो न वै पञ्चवायु न वरसप्तधातो न वा पञ्चकोश न पादो च पादो न धर्मो न चार्ता मनोबुद्ध अहङ्कार चित्तानि नाहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थो न वेदा न यज्ञ अहं भोजनं भोजो न भोग चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ नमः त्र्यम्बकं यजामहं सुगन्धं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनानं प्रद्योतमुक्ष्यमगुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ॐ त्रैलोक्यसम्पदालिङ्गसमुल्यकर्विद्यां सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाप सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः कामधर्मचारणशम्भोः प्रणमामि गणं शिवम् अञ्जशपदनतपूतानं पञ्चतत्त्वादिनायकम् अञ्जमनं नयोनमे अञ्जाजञ्जक्तं गुरुम् ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवः स्वं नमः शिवात्र्यम्बकं यजामहं सुगन्धं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनानं प्रद्योतमुक्ष्यं गुरुब्रह्मा विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् श्रीशल्यमेघा तुला बंद करा आणि आज सांगू द्या दिवसभर राहते तुझ्या हां लसार बंद राहते त्याला खाली खाता मग तू बस नाही साहेब घालायचं का तुम्ही तुमचं आता अगोदर खाली घाला आणि पुन्हा वरती सोडा राहू द्या असं म्हणजे काय होते माहिती का की लहान आहे तुझं ते तसंच नाही राहू द्या राईट शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय लावा लवकर ना तिकडे तेच पारायचं काय बोललंय आपल्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती मंगलमूर्ती दर्शन मागे
सदा
आणि रजतमे दोन्ही गोल्या विनशतासानी एका रागे अनिलानी ब्रह्मांडे मग गोलांते वदेनी वाटे वनिल धावनी बंदी पडे खेळणे नावी देते ऐसी कर्मे ज्ञानाचे आवाहन मंत्र हे ज्ञान मिळते सूत्र ज्ञानावशिते सूत्र तंतुलेका ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्ठिनी सुले जग तरी ह्याची आता जाग व्यक्त होई म्हणून पाहते त्यात संन्यास नसते रूप होवाय व्यक्ती झाली अर्थदशा एव जन भावे अध्याय अध्यायाचे प्रसवे आता एका जनिवे चिंते तरी कुंडको मिळते देवाचे ससे स्वारी राणी मंत्रणी आणि लेखनी हे रितरी आणि मला निशे हे अव्यवहारिका मकोस
मित्रांनो, पाहताय तुम्ही, हे पहा, आजही माझ्या जुन्या गावामधून ही जी बस सुविधा आहे चालू आहे. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा कधी तर दिवसातून 1 ते 2 वेळेस बस यायची माझ्या माहितीनुसार. हे पहा, हे बालाजी मंदिर आहे, जे आम्ही गावात होतो पूर्वी, जुन्या गावात, तेव्हाचे हे मंदिर आहे. आजही तसेच उभे आहे. खूप म्हणजे सुंदर. हे पहा, संपर्क कार्यालय सुद्धा बनवलं आहे आमच्या गाववाल्यांनी, जिथे पूर्ण मंदिराचा जो परिसर आहे तिथे कॅमेरे बसवलेले आहेत. तिथली सगळी पाहणी करता येते आणि तिथूनच सर्व कारभार चालतो. आता या सप्त्यानिमित्त ही जी गावामध्ये आलेल्या लोकांसाठी वेस वगैरे आहे, रस्त्याचे कामं चालू आहेत आणि हे पहा, खूप सुंदर पद्धतीने हे वेगवेगळ्या जातीचे झाडे इथं वृक्ष लावण्यात आलेले आहेत. पिण्याच्या पाण्याची सुविधा केलेली आहे. इथे जनावरांसाठी पिण्याचे पाणी आहे. आणि आज असे वाटते, खरंच जुनं ते सोनंच म्हणता येईल. कारण आम्ही हे भूकंपानंतर हे गाव सोडून जवळजवळ 1-1.5 किलोमीटर उंचवट्यावर गेलेलो आहोत आणि तरीही गावातील या सर्व मंडळींनी आणि आम्ही सर्वांनी हे जे आमचं दैवत आहे महादेव मंदिर, याला अजिबात आम्ही विसरलेलो नाही. त्यामुळे या नवीन आता सुधारणा करून गावचा विकास मोठ्या पद्धतीने व्हावा यासाठी तयारी चालू आहे. हे प्रयत्न नक्की फळाला येतील, हे नक्कीच दिसून येत आहे. हे खूप सुंदर काम चालू आहे. हे पहा, आजही हे हेमाडपंथी पद्धतीने तेव्हाचे जे दगड वगैरे असतात त्यावेळेस बांधलेले हे काही मंदिर आहेत, छोटे छोटे. हे आम्ही पाहायचो लहानपणी. आणि हे पहा, सोमलिंग या मंदिराचे नाव आहे, सोमलिंगेश्वर म्हणता येईल. आजही ज्या काळी बांधलेले आहेत त्या काळापासून आशाला आशे उभे आहेत. 30 सप्टेंबर 1993 जेव्हा भूकंप झाला होता, पहा, त्या भूकंपात याची थोडी पडझड झालेली आहे, परंतु जो मेन बेस आहे ना, तो आजही भक्कम पद्धतीने उभा आहे. म्हणजे पूर्वीचे जे लोक बांधकाम करायचे ना, त्याची ही क्वालिटी कित्येक वर्षानंतर सुद्धा अशीच उभी आहे. म्हणजे आज जे बांधकाम होतात, आज बांधले की लगेच 2-4 महिन्याने त्याचे सिमेंट गळणे चालू वगैरे. दगडाचे तर बांधकाम आता खूप कमी आहे. हे पहा, किती मोठमोठाले हे दगड आहेत. शक्य आहे का आजच्या लोकांना हे उचलणे, बांधणे? तेव्हा या लोकांनी कसं बांधलं असेल? आणि यामध्ये, या मंदिरामध्ये हे पहा, किती रुबाबदारपणे ही जी पिंड आहे सोमलिंगाची, महादेवाचेच रूप आहे, परंतु पूर्वी कसे आहे, वेगवेगळ्या प्रकारे देवांची नावे वगैरे ठेवून श्रद्धा वाढावी या उद्देशाने हे केलेले आहे. बघा, हा मधला भाग, आतला भाग पहा मंदिराचा थोडा पडलेला आहे, परंतु आजही असं भीती वाटते की आता पडतं की काय. परंतु बघा, हे स्ट्रक्चर किती सुंदर पद्धतीने दगडांच्या वर एकावर एक ठेवून असं वाटतं की आता हे नक्कीच पडणार आहे. म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून एवढं भक्कम पद्धतीने हे बांधकाम करणं म्हणजे जोक नाही. पण या बांधकामांचा विचार केला, यावेळेसच्या दगडांचा विचार केला, खरंच जुनं ओरिजिनल सोनंच होतं. नाहीतर आजचा विचार केला ना, तर या पद्धतीमध्ये कुठे सुद्धा आजची बांधकाम व्यवस्था बसणार नाही. हा अत्याधुनिकपणा आलेला आहे, परंतु तो सुद्धा या अशा बांधकामांपुढे फिका पडतो. पहा, हे बघता क्षणी वाटतं की हे किती जुनाट आहे आणि काय कधी पडेल काय, परंतु नाही. पहा ना, ही मूर्ती किती डौलदारपणे ही पिंड उभी आहे. म्हणजे असं वाटते की साधं वारं जरी आलं ना तर हे पडेल, परंतु नाही. खूप सुंदर पद्धतीने आज ही उभी आहे. याचाही नवीन पद्धतीने बांधकामाचा विचार चालू आहे. आता इथले दर्शन आम्ही घेतलो. आता या दर्शनाच्या नंतर
थोडे पुढे जाऊन हे पहा मागच्या साईडनं वगैरे किती सुंदर दिसू लागले ते. आता यानंतर आम्ही चालू आहे आमची गावची जी जीवनवाहिनी आहे, नदी, जी तेरणा नदी. या तेरणा नदीमध्ये आम्ही लहानपणापासून म्हणजे आमचं जीवन इथंच गेलेलं आहे. हे पूर्वीची गावामध्ये जी स्मशानभूमी होती, बांधकाम वगैरे केलेलं आहे, आज उभे आहे. हे छोटे छोटे मूर्त्या वगैरे आहेत. हे पहा पिंपळाचं झाड आजही डौलदारपणे उभे आहे. आम्ही लहानपणी इथं गोट्या खेळण्यासाठी या पिंपळाच्या झाडाखाली यायचो आणि खूप म्हणजे मजेदार. आणि ही पहा नळ योजनेची विहीर, म्हणजे आमच्या गावाला जो आजही पाणी पुरवठा होतो, ही जुन्या गावातली विहीर आहे. आणि आम्ही राहतो नवीन गावात, तरी सुद्धा जुनं ते सोनं म्हणल्याप्रमाणे या गावातली ही जी जुनी विहीर आहे, इथून आम्हाला आजही पाणी पुरवठा होतो. आता मी विहिरीच्या वर आहे. पहा किती काळशार पाणी आहे, एकदम गोड पाणी आणि पिण्यालायक. आजच्या युगातले हे फिल्टर वगैरे सगळं फिका आहे या पाण्यापुढे. हे मध्ये थोडं दिसतंय ना, हे शेवाळ आहे, परंतु याने काही फरक नाही पडत. पाणी बघा किती म्हणजे काळं फोर पाणी आहे, तळ दिसतोय विहिरीचा. एवढ्या सुंदर पद्धतीने हे गावची जी जीवनशैली आहे ही जर पाहिली, बघा पाणी एकदम काळं. हे असं पाणी आज नशिबानेच पाहण्यासाठी भेटेल, कारण आजची जीवनशैली बदलली, जाग्यांच्या समस्या खूप म्हणजे प्रॉब्लेम आहेत. ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर हे पहा आजूबाजूची नदीच्या शेती, ही पुढे पहा नदी आहे. आम्ही नदीमध्ये पण जाणारच आहोत, तुम्हाला दाखवतो. हे मला वाटतं स्वातंत्र्य सेनानी भरत पाटील जे होते, आता सध्या ते नाहीत, त्यांनी खूप योगदान दिलेले आहे भारताच्या स्वतंत्रतेसाठी. स्वातंत्र्य सैनिक होते. हे त्यांचे थोरले सुपुत्र दिसत होते, जे त्यांच्या शेतात गेले होते वाटतं, परंतु आता त्या छोट्याशा नावेच्या साह्याने ते इकडल्या किनाऱ्याला येत आहेत, अलीकडे येत आहेत. पहा गावाकडलं हे जुगाड म्हणता येईल. किती सुंदर पद्धतीने येत आहेत ते, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. गावाची ही शैलीच वेगळी आहे. कितीही पाणी येऊ द्या, ज्या लेडीज वगैरे असतात त्यांना जाण्या येण्यासाठीची ही छोटीशी सुविधा आहे. वैरण पाणी वगैरे सगळं आणतात. आणि आता ह्या नळ योजनेच्या विहिरीवरून आम्ही चालूय नदीकडे. हे पहा जे म्हणलं होतं ते त्यांचे थोरले सुपुत्र स्वातंत्र्य सेनानी भरत पाटील यांचे. आम्ही आता नदीकडे चालू. ही पहा नदी, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी सुद्धा नदी भरून आहे. आणि या नदीमुळे आमच्या पूर्ण गावाला, म्हणजे या नदीला जीवनवाहिनी म्हणता येईल. आजूबाजूचा परिसर थंडगार आणि हिरवागार, 24 तास तुम्हाला बघण्यासाठी मिळेल. 12 महिने हिरवागार असतो. आता आमचा काय मोह म्हणून आम्ही म्हणलं या तुम्ही या ताराला नुसतं वडा सोडासा आनंद. हे पहा हे झील वड तू जाते बरोबर. यांना मी हे कसं नाव ओढायचे आणि पलीकडे जायचं हे सांगितलं, ते बरोबर ओढू लागलेले आहे. आणि हे पहा आम्ही नदीच्या बरोबर मधामध्ये जातोय, त्या किनाऱ्याला जाऊन परत येतो. ही आमची अर्धांगिनी. खूप भीत होती पाण्यात नको वगैरे म्हणून, परंतु नाही, दाखवलं. भिण्यासारखं काय आहे, कारण आहे आपल्या गावचं हे दैवत. वडावं लागतं जोरात, वडा की बर बर बर. हे तिला समजावल्यानंतर ती नावेमध्ये सोडायचं असतं. हा मधोमधचा भाग आहे नदीचा. वडे दूरपर्यंत तुम्हाला तिकडे पाणी दिसत आहे ना. मजाक करू नका, पडचाल. पाण्याचा जो भाग आहे आणि या पाण्यामुळे आमचं जे गाव आहे नदी तर शेती वाढलेली आहे, खिललेली आहे. सर्व लोक आनंदी राहतात, कुणाचे वाद वगैरे नाही, त्यामुळे काही सुद्धा अडचण नाही. हे पहा किती सुंदर पद्धतीने नावेच्या वरी त्यामध्ये फक्त तिला धरून वडायचे. हे जी तार आहे
इकडल्या किनाऱ्याच्या एका झाडाला बांधलेली आहे आणि इकडल्या किनाऱ्याच्या एका झाडाला तिकडे उभारून इकडलं गेली वडलेली त्या दोघांच्या मध्ये ही जहाज लटकवलेली आहे. बस त्यामध्ये हे असं वडत राहायचं, या किनाऱ्यावर त्या किनाऱ्यावर जातात. आणि या सुविधेमुळे जे आमच्या गावच्या महिला वगैरे आहेत पलीकडल्या शेती करणाऱ्या, त्या खूप छान पद्धतीने या नावेमध्ये बसतात. आणि हा रोजची यांची कसरत आहे, रोजची जीवन जगण्याची ही शैली आहे. त्यामुळे यामध्ये त्यांना काही सुद्धा त्रास वाटत नाही. परंतु आज जेव्हा आम्ही खूप वर्षांनी गावाकडे गेलो आणि या नावेमध्ये बसून जेव्हा हा प्रयत्न करत होतो, ओढत त्या किनाऱ्याला जात होतो, हातांची एवढी आग होत होती, मोबाईल सोडची, कारण ते खूप जड आहे. एवढं जोरात पडणं, कारण ती ही नाव जी आहे ना लोखंडी आहे आणि त्याला एवढ्या जोरात पद्धतीने ओढावं लागतं तरच ती पुढे सरकत थांबते. मग आम्ही तिघांनी चौघांनी मिळून प्रयत्न केला आणि शेवटी आम्ही इकडल्या किनाऱ्याच्या कडेला आलेलो आहोत. आणि आग होत होती आमच्या हाताची, हे जे सांगत खूप आग झाली. परंतु इथे जो रोज गावचे मंडळी आहेत, रोज येतात, बस मेहनत घेतात, शेतांमध्ये आपले काम धंदे वगैरे करतात, पुन्हा परत आपल्या घरी ज्यावेळेस ते निघत असतात. आणि अशा पद्धतीने आम्ही पोहोचलेलो या किनाऱ्याला. आता त्या किनाऱ्याला वगैरे आहे, आता बघा आम्ही कसं आहे ते घेऊन आपल्या घराकडे निघतात. परत निघण्याचा प्रवास चालू झालेला आहे. खूप जोर लावावा लागत होतो म्हणून मी आमच्या कारण हाताची आग खूप होती. कारण हे सोपं नाही, गावचं जीवन जगणं सोपं नाही. म्हणून लोक सोप्या जीवनशैलीकडे वळण्याच्या नादामध्ये शहराकडे खूप लवकर आकृष्ट होत आहेत. मोबाईल जाईल. शहरामधल्या जीवनामध्ये आणि ग्रामीण भागातल्या जीवनामध्ये जमीन आसमानचं जे अंतर आहे ते बिलकुल ओल्ड इज गोल्ड. आणि ते सोनं मिळवणं एवढं सोपं, कारण सोन्याची जी 24 कॅरेट पद्धती असते ती जर मिळवायची असेल तर सोन्याला सुद्धा सहन करावं लागतं आणि तेव्हाच ते उजाळून चमकायला लागतं. हा दागिना जर म्हणलं ना गावाला मी दागिना, कारण गावासारख्या या दागिन्यामध्ये हे सर्व जे आहे मिळालेलं फळ हे कायमस्वरूपी उजाळूनच आलेलं आहे आणि चमकदार आहे. म्हणून गावाला कधी विसरलं नाही पाहिजे, कारण गावाची ही जी भूमी आहे ही खरं तर आपली जन्मभूमी आणि कर्मभूमीच आहे. परंतु आज सर्व स्पर्धा, कमाईचे माध्यम, सर्व सोयी सुविधा, गरजा याचा जर विचार केला तर नाविलाज असतं लोकांना थोडंसं गाव सोडून शहराकडे वळावं लागतच आहे. याला पर्याय होता. म्हणून गावातील खूप लोक, खूप नवीन पिढीचे लोक, तर जवळजवळ नवीन पिढी तरी गावात सध्या राहतच नाही. थोडे मोठे झाले, शिक्षण झाले की लगेच शहराकडे प्रवास. ही नाव आम्ही किनारा ओलांडा आहे, या साईडला आम्ही आलो आणि आमचा हा नदीचा सफर जो आहे पूर्ण झालेला आहे. ही पहा, ते जी नळयोजनाची विहीर म्हणतो तो ती विहीर आणि ही नदी यामधली आहे. हा पहा, महादेव मंदिर जे आहे आमच्या गावाचे दैवत, त्याचा पाठीमागचा. आणि पूर्वी पहा इथे ही जी पाण्याची टाकी दिसते ना, इथून सुद्धा पाणी पुरवठा केला अगोदरची विहीर आहे. ही जी आता आम्ही आपण पाहिली ही नवीन विहीर आहे. म्हणजे खूप सुविधा अगोदरच करून ठेवलेल्या होत्या, परंतु आता त्या भूकंपानंतर गाव सोडावं, खूप घरं वगैरे होती, तर आता सर्व वसाहत पडलेलं आहे. पूजा वगैरे सर्व झाली आहे. आमचा जो अभिषेक तो अभिषेक सर्व झाला आणि आता आम्ही परत नवीन
म्हणजे हे जुनं गाव आहे, आणि म्हणजे आता मला वाटतं आयुष्यामध्ये महाराष्ट्र शासन जर थोडी मदत वगैरे करून मोठे स्वरूप जर दिले तर या गावाला आणखी खूप चांगली दिवस येतील हे सांगायची गरज आहे. हे पहा, मला वाटतं हे स्वातंत्र्य सैनिक भरत पाटील यांचे लहान सुपुत्र फवारण्यासाठी जात आहेत. यांची भेट मंदिरामध्ये झाली होती, महादेव मंदिरात, परंतु शेतीच्या कामामुळे ते आता परत गेलेले आहेत. ओके, हे पहा, हे आमच्या गावचं दुसरं दैवत. इथे हे जे मंदिर आहे हे जगदंबा अंबाबाईचं मंदिर आहे. पूर्वी खूप जुनं होतं, परंतु आता इथं आम्ही जे नवीन गावात राहण्यासाठी आलोय ना, तिथं याचे खूप मोठ्या पद्धतीने बांधकाम वगैरे झाले आहे, होऊ लागले. आणि हे सर्व गावाच्या सहभागातून खूप लोक गावातील जे आहेत एकमेकाच्या मदतीने एकत्र येऊन पैसे वगैरे जमा करून खूप छान पद्धतीने याची सुविधा करत आहेत. हे पहा, हनुमान मारुती मंदिर म्हणता येईल. खूप तेव्हा जसे होते तसेच आहे, आजही तसेच आहे, परंतु आज बांधकामामुळे थोडा अजून उजाळा आलेला आहे. आणि हे पहा, खूप छान पद्धतीने हे अंबाबाई मंदिराचे बांधकाम झालेलं आहे. हे पहा, प्राणी सुद्धा किती आनंदाने अग्निकुंडामध्ये हा झोपलाय पठ्ठ्या. तो पहा, उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, म्हणजे देवाच्या दरबारामध्ये प्रत्येकाला संधी असते, त्या पद्धतीने ही सुविधा आज होत आहे. आणि एक चांगलं रूप नदी हत्तरगा मंदिरामध्ये व्यवस्थित प्रकारे फरशी वगैरे केलेली आहे. हे पहा, घंटा, आज पूजा करून गेलेले आहेत पुजारी. हे पहा, मध्ये देवी आहे. दरवर्षी खूप मोठी यात्रा भरते या देवीची. प्रसन्न होणारी देवी आहे. आमच्या गावाला सर्वांना सुखी ठेवणारी ही देवी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे चिंचचं झाड आहे. हे चिंचचं झाड, याचं विशेषता ही आहे की ही जी चिंच आहे लाल कलरची आहे आणि तेवढीच आंबट पण आणि गुळचिट पण. म्हणजे एवढं देवाच्या दरबारामध्ये हे जे असलं चमत्कारिक रूप आहे. पहा, तिच्या जे बूड आहे ना, हा बांधा बघा, या बुंद्यामध्ये कसं हे होल पडलेलं आहे, तरीही हिने जे आपला गुण आहे तो सोडलेला नाही. लाल कलरची चिंच आहे, गोड लागते खूप. आम्ही खूप खाल्ले लहानपणी. आणि ते पहा, तिकडे एक दुसरी तुळजाभवानीचं एक मंदिर आहे तिकडं छोटंसं. त्याच्या अगोदर हे एक झाड जे आहे पिंपळाचं, हे नव्हतं अगोदर, परंतु आता गावच्या लोकांनी खूप सुंदर पद्धतीने विकास केलेला आहे. आणि हे झाड, त्याला वट्टा, आणि त्यानंतर काही भोजनाचा कार्यक्रम असेल तर त्यासाठी इथे एक शेड मारलेला आहे. इकडं हे पहा, समोरच्या साईडला बिरुदेवाचं एक नवीन मंदिर पण बांधण्यात आलेलं आहे. आत्ताच त्याचा समारोह झालेला आहे. सुंदर पद्धतीने पूजा अर्चा करून गावामध्ये जे बिरुदेव महालिंगराया होते त्यांच्या मूर्त्या इथं आणून बसवलेल्या आहेत. हे सर्व गावाच्या लोकांनी मिळून केलेले काम आहेत. आणि इथं पहा, हे एक पिंपळाचं झाड आहे. आणि ज्यावेळेस जत्रा वगैरे असते त्यावेळेस काही शौकीनांसाठी हे पहा, टपरी सुद्धा बांधली. म्हणजे इत्यंभूत सुविधा होत आहेत, होऊ लागल्या आहेत. हे पहा, पुन्हा गावातल्या आमच्याच काही मंडळींनी इकडं सुंदर हिरवंगार ठेवण्यासाठी नारळाचे वेगवेगळ्या प्रकारचे खूप
हे पहा सुंदर पद्धतीने हे वेगवेगळ्या प्रकारचे नारळ वगैरे हे झाडं लावण्यात येत आहेत, लावलेली आहेत. आणि वरचेवर हे जेव्हा आता मोठे होतील तेव्हा याचं रूप बघण्यासारखं होईल आणि हिरवीगार ही अंबाबाईची जी जागा आहे एकदम खुलून निघेल. अशा पद्धतीने आम्ही आता हे आमच्या अंबाबाईच्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे. ही आमची गाडी आहे. आता आम्ही निघत आहोत आमच्या घराकडे. ही गाडीमध्ये बसलेली आहे आमची झील नावाची जी मुलगी आहे. थोडी रुसली होती, व्हिडिओ काढताना थोड्या चुका झाल्या म्हणून रागराग केल्यावर रुसली आहे. तर आता आम्ही शेवटचं हे दर्शन घेतोय आणि निघतोय. टाटा बाय सर्वांना, भेटूया पुन्हा भेटीमध्ये. नमस्कार. गावच्या अंबाबाई मंदिरापासून थोडेच बाजूला निघाल्यानंतर आत्ताच गेल्या महिन्यामध्ये हे जे दिसू लागले ना समोर, हे बिरुदेव महाळिंगरायांचे हे नवीन मंदिराचे बांधकाम झालेलं आहे. गावामध्ये पण मंदिर होते, परंतु आता नवीन गावामध्ये म्हणून आत्ता बांधकाम करण्यात आले. किती डौलदार पद्धतीने हे दिसू लागलेलं आहे पहा. आणि हे पहा आमच्या आता नवीन गावामधली ही पाण्याची टाकी. या पाण्याच्या टाकीद्वारे आमच्या गावाला पाणी पुरवठा केला जातो. ही आमची जिल्हा परिषदेची शाळा पूर्वी गावामध्ये होती, परंतु आता या नवीन गावामध्ये खूप इथल्या शिक्षकांनी बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान छान सुविधा यामध्ये शिक्षणाबरोबर बांधकाम वगैरे खूप छान पद्धतीने चालू आहे. तर आमच्या गावाचा एकूण एक विकास जो आहे तो एका चांगल्या मार्गात आहे. हे आमचे नवीन गाव. या नवीन गावामध्ये सरकारतर्फे भूकंपानंतर घरं वगैरे बांधकाम करून देण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ABC टाईप नावाचे घरं आहेत. लोक त्यानंतरही थोडे बांधकाम करत आहेत. आणि हे पहा अशा प्रकारचं हे आमचं गाव. गावाची ही सुंदर संस्कृती कितीतरी छान वाटतंय पहा. शहरामध्ये हे दृश्य तुम्हाला कधीच दिसणार नाही. हे पहा शेळ्या, लोक, झाड, वृक्ष वगैरे खूप छान. आणि हे असं करता करता आम्ही आता आलेलो आहोत आमच्या घराच्या जवळ. आणि आता मला वाटतंय आमचं घर हे पहा, हे आमचं आहे घर. आता आमचा इथं थांबा नक्की आहे. आता आम्ही घरापर्यंत